किल्ल्यासारखं पूर्ण स्ट्रक्चर आहे, तटबंदी आहे आणि बुरुज आहे. इकडे या साईडला घोडे आहेत, सैनिक आहे, हत्ती आहे आणि हा मोठा गेट आहे 42 फुटाचा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे. ती इकडे मूर्ती आहे आणि सर्वजण इकडे भाविक येतात आणि दर्शन करतात आणि नुकतेच आताच ओपन झालेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे. नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण जाणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात, जे महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आहे. तिथे आपण जाणार आहोत. हे बघा बाईक आपले आहेत इकडे, मी आणि माझे मित्र आहेत, ते सुद्धा येणार आहेत. तर 3-4 मित्र आहेत आणि अजून एक मित्र येणार आहे, त्याची वाट बघत आहोत. तर चला जाऊया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मालवणी कोळीवाड्यातून आपण आता निघालेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पहिलं मंदिर आहे, जे महाराष्ट्रामध्ये बांधलेलं आहे आणि तिकडे आपण आता जाणार आहोत. सकाळचे वाजले 5:30 आणि आपले मित्रसुद्धा आहेत, तर ते पुढे गेलेले आहेत. तर चला जाऊया पहिला पेट्रोल पंपमध्ये आणि पेट्रोल भरूया. हे बघा पेट्रोल पंप आलेला आहे आता इकडे. जाण्यापूर्वी आपण आता पेट्रोल भरूया. हे बघा आपली गाडी आहे XS 125 आणि इकडे आपण आता फुल पेट्रोल भरणार आहोत. तुम्ही बघू शकता, हे बघा फर्स्ट रायडर आहे, विक्रम आहे, हितेश आहे आणि इकडे बघा हिरण्य आहे आणि पेट्रोल भरलेलं आहे आणि आता मी निघणार आहोत. तर चला जाऊया. चलो लेट्स गो. शॉर्ट राईड आहे, 67 किलोमीटरचा डिस्टन्स आहे. मराठेपाडा भिवंडी या साईडला आपण जाणार आहोत. आता हे बघा चारकोप नाका आलेला आहे आणि इथून आपण आता या साईडला लेफ्ट टर्न मारणार आहोत. काय हां छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे ना, ते आंध्र प्रदेश श्रीशैलमला या साईडला आहे फर्स्ट मंदिर आणि महाराष्ट्रामध्ये जे आता बांधलेले ते सेकंड मंदिर आहे. आणि 17 मार्च 2025 म्हणजे गेल्या वर्षी इनॉग्रेशन झालेलं मंदिरचं आणि तेव्हापासून मंदिर ओपन झालेलं आहे सर्व भाविकांसाठी. बघा आपले 2 रायडर्स पुढे आहेत. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बोर्ड बघू शकता, भिवंडी आणि ठाणेचा बोर्ड आहे आणि आपल्याला जायचं आहे भिवंडीला, म्हणजे स्ट्रेट जाऊन आपल्याला लेफ्ट मारायचं आहे आणि हा वाला हायवे पकडणार आहोत आपण. तर मित्रांनो, कल्याण आणि भिवंडीवरून हे जवळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे ते असंच म्हणजे आतमध्ये 2 व्हीलर किंवा प्रायव्हेट व्हेकलच जाऊ शकते. मोस्टली तर 2 व्हीलरनेच या आणि रस्तेसुद्धा थोडे खराबच आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता, हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर इकडे आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघा आपली गाडी इथे पार्किंग केलेली आहे. 2 व्हीलर आणि 4 व्हीलर म्हणजे प्रायव्हेट व्हेकलच म्हणजे इकडे येऊ शकतात या मंदिराच्या इकडे. तर आता आपण जाऊया मंदिरात. मुंबई टू छत्रपती शिवाजी महाराज भिवंडीला हे मंदिर आहे मराठेपाडा आणि इथे आपण पोहोचलेलो आहोत. 67 किलोमीटरचा प्रवास करून आपण आता पोहोचलेलो आहोत. एंट्रन्सच्या तिकडे गेटवर आहोत आणि थोड्याच वेळात आपण एंटर करणार आहोत. किल्ल्यासारखं पूर्ण स्ट्रक्चर आहे, तटबंदी आहे आणि बुरुज आहे इकडे. या साईडला
घोडे आहेत, सैनिक आहे, हत्ती आहे आणि हा मोठा गेट आहे 42 फुटाचा. हा गेट बघू शकता तुम्ही, श्री छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ. आणि आता आपण आतमध्ये जाऊ. चला, हे बघा इथून इन आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे आणि आपल्याबरोबर आपले मित्रसुद्धा आपल्याबरोबर आहेत. तर मित्रांनो, भिवंडी मराठेपाडा येथे उभारलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील शिवरायांना समर्पित पहिले भव्य मंदिर आहे. मराठा किल्ल्यांचा स्थापत्य शैलीत उभारलेले हे भव्य मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य, शौर्य आणि प्रेरणादायी विचारांचे अद्वितीय प्रतीक आहे. मित्रांनो, मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता इकडे. आणि हे बघा, इकडे दर्शनासाठी जाण्याचा मार्ग आहे आणि इथून आपण पहिला दर्शन घेऊया आणि नंतर पूर्ण मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाभाऱ्यात पोचलेलो आहोत. आणि इकडे तुम्ही बघू शकता छोटी मूर्ती आहे इकडे. आणि आतमध्ये मंदिरात तुम्ही बघू शकता मोठी इकडे मूर्ती आहे आणि सर्वजण इकडे भाविक येतात आणि दर्शन करतात. आणि नुकतेच आताच ओपन झालेलं आहे, 1 वर्ष झालेलं आहे. आणि हे जे मूर्ती आहे ते म्हणजे प्रभू श्रीरामांची जी मूर्ती आहे अयोध्येला, तेच जे मूर्तिकार आहेत त्यानेच बनवलेली आहे इकडची सुद्धा मूर्ती. खूप छान सुंदर अशी इकडे मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. मंदिराच्या लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता जिजामाताची मूर्ती आहे इकडे, छत्रपती शिवाजी महाराजांची आई. मंदिराच्या राईट साईडला तुम्ही बघू शकता आई तुळजाभवानीची मूर्ती आहे इकडे. छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे तलवार दिलेली बघू शकता. मंदिराच्या रूफला तुम्ही बघू शकता खूप छान असे झुंबर वगैरे आहे आणि खूप छान अशी सीलिंग आहे इकडे, बघू शकता या साईडला तुम्ही. तर या मंदिराचा तुम्ही गाभारा बघू शकता. सर्व इकडे भक्तगण आलेले आहेत दर्शनासाठी. हे महाराष्ट्राचे आराध्य दैवता आहेत. हे बघा, या साईडला आपण फोटोसुद्धा काढू शकतो. आणि या साईडला सेल्फी अलाउड नाही, पण फोटो असा नॉर्मल आपण काढू शकतो. प्रत्येक शिवभक्ताने आयुष्यात एकदा तरी या पवित्र स्थळाला भेट द्यावी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि इकडे आपलं दर्शन झालेलं आहे. आणि सर्वजण जे टुरिस्ट किंवा सर्वजण भक्तगण जे आलेले आहेत ते सर्वांनी दर्शन घेतलेलं आहे. आणि पूर्ण जो परिसर आहे इकडचा ते सर्व एक्सप्लोर करत आहेत सर्वजण. आणि पूर्ण जे किल्ला कसा असतो तसं पूर्ण इकडे हुबेहूब साकारलेला आहे. पहिला बुरुज आहे हा आणि 4 बुरुज आहेत इकडे. हा फर्स्ट आहे आणि इथून असं दुसरा, मग तिसरा, चौथा. तर सर्व आपण एक एक करून मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्यानंतर अजूनसुद्धा भरपूर काही खालीसुद्धा पेंटिंग्स वगैरे आहेत, स्कल्पचर्स आहेत, तर ते सुद्धा दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर मित्रांनो, पूर्ण किल्ल्याला तटबंदी आहे आणि हा पहिला बुरुज आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथून आता पुढे जाऊया. खूप छान असा व्ह्यू तुम्ही इथून बघू शकता. हे बघा मंदिर आहे आणि तिथे खाली तुम्ही बघू शकता. हे बघा टोफ आहेत, 2 आहेत इथे. या साईडला आहे एक आणि तिथे सुद्धा आहे एक. हे बघा इथे दुसरा बुरुज आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथून आता पुढे जाऊन आपल्याला 3rd बुरुज भेटणार आहे. या साईडला तुम्ही बघू शकता 3रा बुरुज आहे. आणि इकडे या साईडला बघू शकता की पुतळा ठेवला आहे आणि आपण तिकडे राहून फोटो काढू शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता मंदिराच्याच बॅक साईडला डोंगर आहे आणि खूप छान असा परिसर आहे मंदिराच्या आजूबाजूला. तर इथे बघू शकता हा 4था बुरुज आहे. आणि मंदिराच्या 4ही बाजूला असे 4 बुरुज आहेत आणि तटबंदी आहेत. आणि खूप छान सुंदर असं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे. सर्वजण इकडे येतात दर्शनासाठी. आणि नुकतंच आता चालू झालेलं आहे, 1च वर्ष फक्त झालेलं आहे मंदिराला, बघू शकता.
तर मित्रांनो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे इकडे आणि या साईडला भिंतीत कोरलेले म्युरियल आहे. अशी फ्रेम आहे खूप छान असं म्हणजे सर्व जे महाराजांचा इतिहास आहे तो इकडे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या साईडला विठ्ठल आणि सर्व संत आहेत. इथे शहाजीराजे आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत. या साईडला जिजाऊ माता आहे आणि पूर्ण सर्व इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सर्व भिंतीवर. बघा आई तुळजाभवानी तलवार देताना आहे इथे फ्रेम आहे. बघू शकता अफजल खानाचा कोतला काढताना हे चित्रीकरण आहे इकडे. महाराजांच्या टायमातलं सर्व कट्यार आणि सर्व अस्त्रशस्त्र आहेत बघू शकता मी. महमूदी, जिरबाऊ असे वेगवेगळे शस्त्र आहेत. इथे सुद्धा आहे भुज, गर्ज, काटेरी, गुर्ज आणि इथे सर्व तलवारे आहेत. तुम्ही बघू शकता यांची सर्वांची नावे पण आहेत इकडे. करवती तलवार, सर्पिनी तलवार, किलीच तलवार, शमशीर तलवार आणि इकडे सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे अस्त्रशस्त्रांची बघू शकता. प्राऊड फिलिंग येईल असं हे चित्रीकरण आहे बघू शकता. फादर ऑफ इंडियन नेव्ही छत्रपती शिवाजी महाराज. बाजीप्रभू देशपांडेची जे पण लढाई केलेली सर्वांना म्हणजे ठार पाडलेले. बघा बहिर्जी नाईक, गुप्तहेर. लाडूचे डबे होते ते टाकण्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराज या बॉक्समध्ये हे करून निघालेले. वीर तानाजी मालुसरे कोण आहेत ते. या साईडला तुम्ही बघू शकता हे 3 जुनी तलवारे आहेत. तिकडे सुद्धा आपण बघितले आणि इथे सर्व इन्फॉर्मेशन लिहिले आहे. इथे या साईडला बाण आहेत. हे बघा दांडपट्टा आहे हावाला आणि इथे ढाल आहे आणि इथे जुनी जे तलवार आहेत जे पूर्वीच्या काळात यूज झालेली ते सर्व इकडे डिस्प्ले केलेले आहेत. आणि हे बघा बख्तर आहे जे आपण युद्धाच्या टायमाला घालतो ना ते सर्व इकडे डिस्प्ले केलेले आहे. साखली बाणा, चिलकत बोलतात हे बघा भाला आहे, हे काय कुऱ्हाड आहे आणि सर्व प्रकारचे जुने प्रकारचे जे अस्त्रशस्त्र आहे ते इकडे डिस्प्ले केलेले आहे. या साईडला हिरकणी माता, कोंडाजी फरचंद, सीज ऑफ पनालगड, शिवरायाचा अभिषेक सोहळा मिरवणूक. सर्वात खूप छान असं चित्रीकरण ते म्हणजे तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्रीकरण आहे इकडे. आणि महाराणा ताराबाई, छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ यांचं सर्व स्टॅच्यू, फोटो वगैरे घ्यायचं असेल तर इकडे सर्व आपण फोटोज वगैरे घेऊ शकतो. खूप छान असं इकडे फोटोज डिस्प्ले केलेले आहेत. बघा सर्व पेंटिंग, स्टॅच्यू आणि राजमुद्रिका इकडे आहेत सर्व. ते इथून तुम्ही परचेस करू शकता. आणि बुक्स पण छत्रपती संभाजीराजे आणि सर्व प्रकारचे इकडे फोटोज तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो पूर्ण मंदिर इकडे आपलं फिरून झालेलं आहे. सर्वात प्रथम आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे तिकडे आपण दर्शन घेतलं. त्यानंतर वरती इकडे या साईडला आजूबाजूला बघू शकता पूर्ण किल्ल्यासारखं परिसर आहे पूर्ण. नंतर इकडे जे पण वॉल पेंटिंग्ज आहेत ते आपण बघितलेले ज्यामध्ये म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी स्टोरी आहे पूर्ण जेव्हापासून त्याने स्वराज्याची स्थापना केली आणि त्यानंतर जे पण लढाई वगैरे झाले ते सर्व या जे पेंटिंग्ज आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं
हे एंट्रन्स आहे आणि आपलं पूर्ण एक्सप्लोर करून झालेलं आहे. तर आता आपण जाणार आहोत वजेश्वरीला आणि आपले सर्व मित्र आहेत हे बघा बाईकवर. तर चला जाऊया आपण आता. तर मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आपण एक्सप्लोर केलेलं आणि त्यानंतर आपण आता आलेलो आहोत वजेश्वरीला. तर चला जाऊया आणि वजेश्वरी आईचं दर्शन घेऊया. बघा आपले मित्र आहेत आणि आता आपण वरती जाणार आहोत. चला सीडी चढून वरती जाऊया आणि दर्शन घेऊया आईचं. तर मित्रांनो आपण आता वजेश्वरीला आलेलो आहोत आणि इकडे तुम्ही गर्दी बघू शकता. आपल्याला वाटतं 2 तास लागणार आहे इकडे दर्शनासाठी, एवढी गर्दी आहे ही. तर म्हणजे इथून आहे आणि तिथून 4 राऊंड फिरून मग नंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. त्या साईडला तुम्ही बघू शकता. हे बघा इथे पूर्ण शेड होतं हे काढलेलं आहे आणि आपण 1.5 इयर नंतर आलेलो आहोत. हे बघा इथे पूर्ण शेड होतं हे काढलं आहे आणि इथे असं लाईन लावतात ना ते असं इकडे इन्स्टॉल केलेलं आहे. आणि हे बाहेरून मंदिर तुम्ही बघू शकता. इकडे गर्दी बघू शकता तुम्ही. इथे आज संडे आहे तर मोस्टली रिकमेंडेड आहे की विकेंड्सला इथे येऊन 2-3 तास लाईनीमध्येच लागणार आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा एक्झिट गेट आहे आणि आपलं 2 तासानंतर आपलं मंदिरात दर्शन झालेलं आहे. आणि हे बघा हे मंदिर सुद्धा आहे इकडे, तिथे सुद्धा जाऊया आणि दर्शन घेऊया. चला मित्रांनो वजेश्वरी मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आपण आता इकडे बघा उसगाव डॅम आहे इथे आलेलो आहोत. आणि इकडे लेक व्ह्यू तुम्ही बघू शकता. जर तुम्ही वजेश्वरी मातेचं दर्शन करणार असणार आणि जर तुम्हाला लेक साईड व्ह्यू म्हणजे अनुभवायचा असेल तर इथे तुम्ही येऊ शकता. उसगाव डॅम तिकडून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर इथे थोडं आपण थांबूया आणि नंतर घरी जाणार आहोत. आणि तिथे पक्षी पण आहेत तर ते पण तुम्हाला मी दाखवतो. चला तर मित्रांनो हे बघा इकडचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. खूप छान असे पक्षी आहेत इकडे पाण्यात मस्त रेस्ट करत आहेत. हे बघा साईडला बोट आहेत आणि खूप छान असा हा लेक व्ह्यू. तर मित्रांनो आजच्या या बाईक राईडमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आणि त्यानंतर वजेश्वरी मंदिर आणि उसगाव डॅम होता ते आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेला आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.